नितीन दीपक खिडके. काय चांगलं वाटले ट्रीटमेंट? आता परफेक्ट जरा काय चांगलं वाटलं म्हणतात, काय म्हणतात? तर एक हात आणि एक पाय व्यवस्थित उचलत नव्हता, पण आता त्यांनी ट्रीटमेंट दिल्यानंतर कमीत कमी 15% बरं वाटते त्याला. पायाला किती फरक पडला? 10% पायाला, 5% हाताला. 5% 10% हाताला, 5% पायाला. ठीक आहे, 5% 10% जरी जो फरक पडला हा इम्पॉर्टंट आहे. हो. जी बॉडी पूर्ण बॉडी हलकी झाली का मग? हा. पूर्ण बॉडी हलकी झाली. आता एवढे हॉस्पिटल गेले याच्यातून किती काय माझ्या ट्रीटमेंट मध्ये फरक वाटला का बाकी ठिकाणी? लय फरक पडला, लय. हा? लय फरक पडला. माझ्या जर व्यायाम करत राहिला तर चालू दाखवा बरं जरा. इथून असेल चल. हात उचल वर. उचल, तुम्ही हात उचल. म्हणजे दोन्ही हात तरी उठत होते का एवढं? फरक पडला. बस फरक पडला म्हणून. पण जो व्यायाम सांगितला तो व्यायाम करायचा. व्यायाम जर नाही केला तर दुसरी ट्रीटमेंट देणार नाही. आणि ते पुल्ली सांगितली, पुल्ली आणून किंवा पायाचा बेल्ट घेऊन पण व्यायाम केला तर तुम्ही पॅरलेस जरी असला ठीक आहे, विकनेस असतो तर विकनेसला कसं कव्हर करायचं आपण हळूहळू. एका दिवसात तर काय होणार? एका दिवसात 5% जर बिगर मेडिसिनचा जर फरक पडत असेल ही मोठी गोष्ट. फरक पडणार, फरक काहीच नाही पडत. बाकीचे तुम्ही मेडिसिन किती घालले काय झालं, तुम्ही नसा खोलला, दुसरं काही घेतलं बरोबर, काय मिरॅकल केली. नसा खोलले त्यांचे स्टिक जे होतात ते काढल्यास सर्क्युलेशन चांगलं केलं, त्याच्यामुळे त्यांना फरक पडला. चेहऱ्यावर फरक पडला. मगाशी चेहरा कसा होता, आता चेहरा कसा तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये पण पाहू शकता, त्याच्यात प्रॅक्टिकल पण पाहू. तर जेव्हा माणसाला आनंद होतो आपण तेव्हा ते हॅपीनेस निघतो बरोबर. हे 40-50% जेव्हा फरक पडतो त्यावेळेस आहे. तर तुम्ही व्यायाम करा. व्यायाम केल्याने बऱ्यापैकी लोक तुम्ही नीट होतात. हाताला जेवढं मुवमेंट देतात, बॉल दाबणं किंवा याची कुल्लीवरून रस्सी मला